ठाकरे बंधू यांची मातोश्रीवरती लंच पे जास्त चर्चा झाली। राज्यातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांपूर्वी ठाकरे बंधूंच्या भेटी वाढल्याचं बघायला मिळतंय। विशेष म्हणजे गेल्या 3 महिन्यात ठाकरे बंधू वेगवेगळ्या निमित्तानं 6 वेळा एकत्र आले। आज पुन्हा एकदा राज ठाकरे सहकुटुंब मातोश्रीवर गेले। मातोश्रीवर ठाकरे कुटुंबियांचा स्नेहभोजनाचा कार्यक्रम होता। विशेष म्हणजे राज ठाकरे यांच्या मातोश्रीही बऱ्याच वर्षांनी उद्धव ठाकरेंच्या घरी गेल्या। ठाकरे बंधूंमध्ये राजकीय चर्चा झाल्याची माहिती मिळते। मागच्या अनेक वर्ष दुरावा असलेल्या ठाकरे बंधूंमध्ये गेल्या काही दिवसात जवळीक वाढत असल्याचं दिसून येतंय। ही दृश्य आहेत ज्यावेळेला ठाकरे बंधू गेल्या काही महिन्यांमध्ये एकत्र आलेले आहेत। 5 जुलैला पहिल्यांदा ते मराठीसाठी एका मंचावरती दिसले। 27 जुलैला राज ठाकरे उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त मातोश्रीवर गेले। 27 ऑगस्टला राज ठाकरेंच्या घरी शिवतीर्थावरती गणपती दर्शनासाठी उद्धव ठाकरे आले। 10 सप्टेंबरला उद्धव ठाकरे शिवतीर्थावरती पुन्हा एकदा आले होते। 5 ऑक्टोबरला राऊतांच्या घरचा कार्यक्रम आटोपल्यानंतर राज ठाकरे हे मातोश्रीवरती गेलेले होते आणि काही वेळाने तिथून ते बाहेर पडले आणि आज 12 ऑक्टोबर रोजी राज ठाकरे सहकुटुंब मातोश्री निवासस्थानी गेले। जवळपास 2.5 तास ते या ठिकाणी होते। स्नेहभोजन झालं आणि त्यानंतर ते इथून बाहेर पडले। चांगला आहे। उद्धवजी आणि राजसाहेब हे पारिवारिक ते भाऊ आहेत। शेवटी या राज्याची देशाची सांस्कृतिक आणि पारिवारिक परंपरा आहे। दीपावलीच्या पावन पर्वावर आपले परिवार एक आले पाहिजे। परिवारातले सर्व घरातले नातवंड एक आले पाहिजे। आमच्या घरातल्या सर्व बहिणी एक आल्या पाहिजे। यामध्ये मला वाटतं माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी याकडे राजकारणासारखं बघू नये। 6दा भेटो, 10दा भेटो, 25दा भेटो हा याकरता कुठली आमची हरकत आणि आक्षेप असण्याचा विषय नाही। हा प्रश्न आपण पहिल्यांदा विचारला त्या दिवशी आम्ही सांगितलं की आम्ही भारत जोडेवाले आहोत, भारत तोडोवाले नाही। आणि 2 लोक एकत्र येऊन भेटत असतील, बोलत असतील तर यामध्ये काही आम्हाला कोणती टिप्पणी करण्याची आवश्यकता नाही। इंडिया अलायन्सचे जे घटक आहेत त्या इंडिया अलायन्सच्या घटकांना सोबत घेऊन आम्ही पुढची रणनीती आमची जी आहे ती ठरेल। इंडिया अलायन्समध्ये कोणाला यायचं आणि कोणाला घ्यायचं हा एकंदरीत देश पातळीवरचा हा निर्णय आहे। त्यामुळे देश म्हणजे काही दिल्ली पातळीने सगळे मित्रपक्ष आहे हे सर्व मिळून त्यांनी नवा बिडू जो आहे यंदा घ्यायचं की काय या संदर्भामध्ये ते भूमिका ठरवतील।